श्रद्धेने अंतःकरणापासून केले जाणारे कृत्य म्हणजे श्राद्ध। नमस्कार, आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्याही मागच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष पितृदोष याबद्दल माहिती बघितली। आजच्याही व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। तसेच पितृपक्षात काय करावे, काय करू नये, पितरांचे आशीर्वाद कसे मिळवावे याबद्दल माहिती बघणार आहोत। आजचाही व्हिडिओ खूप जास्त युजफुल होणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। श्रद्धेने अंतःकरणापासून केलेले कर्म म्हणजे श्राद्ध। पितरांच्या तृप्तीसाठी त्यांना वेगवेगळ्या बंधांतून ऋणांतून मुक्त करण्यासाठी श्राद्ध करावे असे आपले शास्त्र सांगते। श्राद्ध केल्याने पितर आपले सुखी समाधानी होतात आणि कर्त्याला सुख, शांती, आरोग्य, संतान, समृद्धी, यश प्रदान करतात असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे। आणि श्राद्ध न केल्यामुळे पितरांना शक्ती मिळत नाही, ते शक्तिहीन होतात, त्यांना त्रास होतो आणि मग त्यामुळे आपल्या कुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होतात आणि आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात। या सर्व अडचणी आपण पितृपक्षाच्या भाग 1 मध्येही बघितलेल्या आहे। पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोजन आणि दानधर्म अशांनी युक्त असे श्राद्ध हे आपल्या शास्त्रात सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे। तरीही कुणाला असे जमले नाही तर प्रत्येकाच्या ऐपतीनुसार, प्रत्येकाच्या सोयीनुसार आपल्या शास्त्रात श्राद्धांचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत, तर ते आपण बघूया। परिस्थितीनुसार किंवा ऐपतीनुसार शास्त्रात सांगितलेले श्राद्धाचे प्रकार। यथोचित ब्राह्मण न मिळाल्यास जसे ब्राह्मण मिळतील त्यांच्याकडून श्राद्ध करावे। 2. मातृश्राद्ध असताना ब्राह्मण मिळाले नाही तर सुवासिनींना सांगून श्राद्ध करावे। अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत तर एक ब्राह्मण सांगून श्राद्ध करावे। जो ब्राह्मण मिळाला असेल त्याला पितृस्थानी बसवावे। देवस्थानी शालिग्राम वगैरे देवतेची स्थापना करून नेहमीप्रमाणे संकल्प करून श्राद्ध करावे व ते पान गायीस घालावे किंवा पाण्यात विसर्जित करावे। नंबर 4. कोणीच ब्राह्मण मिळाले नाही तर दर्भाचे ब्राह्मण बसवावेत व या विधिवत श्राद्ध करावे। याला चटश्राद्ध असेही म्हणतात। स्वतः श्राद्ध करण्यास राजकार्य, रोग किंवा इतर काही कारणाने असमर्थ असल्यास पुत्र, शिष्य किंवा ब्राह्मणाद्वारे श्राद्ध करावे। जर ब्राह्मण भोजन शक्य नसेल तर भोजनाला अनुसरून थोडासा जास्त शिधा त्यांना द्यावा व बाकीचे विधी नेहमीप्रमाणे करावे। याला आमश्राद्ध असे म्हणतात। जर काही शक्य नसेल तर ब्राह्मण भोजन आणि श्राद्ध विधीला येणारा पूर्ण खर्च इतकी रक्कम ब्राह्मणाला दान केली तरीही चालते। मग यामध्ये पिंडदान नाही केलं तरीही चालतं। जर पिंडदान करता येणार नसेल तर त्याऐवजी संकल्प सोडून बाकीचे सर्व विधी यथासांग केले जातात। त्याला संकल्प विधी श्राद्ध असेही म्हणतात। एखाद्या वेळी श्राद्ध करणारे ब्राह्मण मिळाले नाही तर फक्त ब्राह्मण भोजन घालूनही श्राद्ध करता येते। त्याला ब्रह्मार्पण विधी श्राद्ध असे म्हणतात। पिंड श्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक फक्त पिंडदान करावे, मग यामध्ये ब्राह्मण भोजन किंवा इतर विधी करण्याची गरज नसते। हे सर्व श्राद्धाचे प्रकार जर कुणाला जमणार नसतील तर त्यांनी फक्त उदक कुंभ म्हणजेच तांब्याचे भांडे भरलेले कुणाला योग्य व्यक्तीला दान केले तरीही चालते किंवा यथाशक्ती गोरगरिबांना किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान केले तरीही चालते। तिळाचे दान करूनही आपण श्राद्ध करू शकतोय। हेही शक्य नसेल तर यथाशक्ती फक्त दक्षिणा देऊनही, पितरांच्या नावाने दक्षिणा देऊनही आपल्याला श्राद्ध करता येते। तेही शक्य नसेल तर धान्याचे दान देऊनही श्राद्ध होते। तेही शक्य नसेल कुणाला तर गाईला गवत खाऊ घालूनही श्राद्ध करता येते। आणि यातला कुठलाच उपाय शक्य नसेल तर तिळाच्या पाण्याने तर्पण करूनही आपल्याला श्राद्ध करता येते। कोणाला हे सर्व उपायही करणं शक्य नसेल, अन्नदान वगैरे करणं शक्य नसेल तर त्यांनी त्या दिवशी उपवास करून मनात पितरांना सांगून की तुम्हाला अन्नदान करण्याची माझी ऐपत नाही म्हणून स्वतः उपवास करून केलं तरीही त्याला श्राद्ध मानलं जातं।
हेही शक्य नसेल तर फक्त श्राद्ध विधी वाचून काढला तरीही ते श्राद्ध मानले जाते. हेही सर्व उपाय करणे ज्याला शक्य नसेल त्यांनी एखाद्या निर्मनुष्य अरण्यात जाऊन दोन्ही हात वर करून पितरांना आवाहन करायचं आहे की मी निर्धन आहे, अन्नविरहित आहे, तर कृपा करून माझ्यावरचा मला पितृदोषातून मुक्त करा आणि त्यांची क्षमा प्रार्थना किंवा त्यांना प्रार्थना करायची आहे. हेही एक प्रकारचे. आणि ज्यांना हेही करणे शक्य नसेल त्यांनी फक्त घरात दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना मनापासून प्रार्थना करायची आहे, त्यांची माफी मागायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मी हे सर्व विधी करण्यास अक्षम आहे, त्यामुळे मला माफ करावे आणि माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला माफ करून मला पितृदोषातून मुक्त करून मला व माझ्या पूर्ण परिवाराला तुमचे आशीर्वाद द्यावे अशी प्रार्थना केली तरी हे श्राद्ध मानले जाते. आपली कुलदेवता आणि आपली पितृदेवता या दोन देवता अशा आहेत की या आपल्याला एकदम पटकन प्रसन्न होतात. म्हणून यातला कोणताही विधी पण तो एकदम मनापासून अंतःकरणापासून, श्राद्धाचा अर्थच आहे की श्रद्धेने केलेले कर्म, म्हणून श्रद्धेने करावे म्हणजे आपल्याला त्यांचे लवकरात लवकर आशीर्वाद मिळतात. ज्यांना पितृदोष आहे त्यांनी तर हे विधी करायचेच आहे, पण ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष नाही परंतु त्यांना पितरांचे आशीर्वाद स्वतःवर स्वतःच्या कुटुंबावर हवे आहेत त्यांनीही यातला कुठलाही विधी केला तरीही खूप चांगला त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. फक्त जो कोणताही विधी आपण करणार असू, मग तो खूप मोठा असू छोटा असेल, फक्त तो आपल्याला तो अगदी श्रद्धेने अंतःकरणापासून करायचा आहे. त्यामुळे नक्कीच आपले पितृ त्यांची नाराजी सोडणार आहे किंवा ते अडकलेले असले वेगवेगळ्या बंधनात तर त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळणार आहे आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या पूर्ण कुळाला देणार आहे. तर फ्रेंड्स, पितृपक्षाबद्दल अजूनही बरीच माहिती आपल्या शास्त्रांमध्ये आहे. अजून काही माहिती आपण पुढच्या भागातही घेणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी.